हॅलो चर्च, प्रेज द लॉर्ड. मला विश्वास आहे की तुम्ही सगळे या रविवारच्या सभेसाठी देखील उत्साहित आहात आणि मी तुम्हाला आणखीन उत्साहित करू इच्छितो या वचनाद्वारे. याचा 40वा अध्याय वचन 29, 30 आणि 31. तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भरज्वानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. आम्ही परमेश्वराची लेकरं आहोत आणि आम्ही परमेश्वरावर आशा धरून राहतो आणि आम्हाला परमेश्वर नवीन शक्ती, नवीन सामर्थ्याने भरतो. याच नवीन शक्ती आणि सामर्थ्यामध्ये आपण परमेश्वराची आराधना करणार आहोत. मला विश्वास आहे की तुम्ही तयार आहात. तर या आपण सर्व मिळून परमेश्वराची आराधना करू. धन्यवाद प्रभु इस समय के लिए कि आपने हमें चुना. धन्यवाद कि आप परमेश्वर होके भी हमारे लिए मनुष्य रूप आपने धारण किया परमेश्वर. और इस समय में जब हम यहाँ पे आराधना कर रहे प्रभु, हमारा विश्वास है आप यहाँ पे हो. थैंक यू लॉर्ड. है खाली अपने आप को, छोड़ी सारी महिमा, होकर खुदा किया शून्य अपने आप को, बना मनुष्य समा. तूने किया है खाली अपने आप को, छोड़ी सारी महिमा, होकर खुदा किया शून्य अपने आप को, बना मनुष्य समा, बन गया दास समा. मृत्यु सही, हाँ मृत्यु क्रूस की, और हुआ सबसे महान. तू राज करे, तू राज करे, तू राज करे सारी दुनिया पे. घुटने टिके सारे, घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए. आसमानों में है स्थिर तेरा सिंहासन, पराक्रमी खुदा. महिमा से अब फैले तेरा शासन, कदमों में सारा जहां. सजदे में हर इंसान, वध जो हुआ निर्दोष में मना. तेरा है सारा अधिकार. तू राज करे, तू राज करे, तू राज करे सारी दुनिया पे. घुटने टिके सारे, घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम
खरोखरच परमेश्वराची आराधना करणं, त्याच्या चरणाजवळ बसणं, त्याला दंडवत घालणं, त्याला सजदा करणं हे किती चांगलं आहे आमच्यासाठी. हे अनुभव आम्हाला फक्त आणि फक्त परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आणि त्याच्या आराधनेमध्ये जाणवतं आहे. आणि मला खात्री आहे की या उपस्थितीचा अनुभव तुम्ही घेतलेला आहात या आपल्या आजच्या आराधनेद्वारे. तर वेळ न वाया घालवता आपण थेट वचनाकडे जाणार आहोत. तर चला पाहू आपण परमेश्वर आम्हाला काय बोलू इच्छितो, काय बोध करू इच्छितो. गुड मॉर्निंग चर्च. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या संडे सर्व्हिस, ऑनलाईन संडे सर्व्हिसमध्ये स्वागत आहे. माझा विश्वास आहे परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. त्याने तुम्हाला उत्तम प्रकृतीमध्ये ठेवलेलं आहे आणि तुम्ही आशीर्वादित आहात, हा माझा विश्वास आहे. आपण स्तुती आराधना केलेली आहे. वचनामध्ये जाण्याची वेळ आहे प्रियांनो. आपण प्रार्थना करू आणि मग आपण वचनाकडे वळणार आहोत. आज मी एक विशेष असा टॉपिक घेऊन येत आहे. त्या टॉपिकचं नाव आहे गॉड अँड आवर वीकनेस. देव आणि आमची दुर्बलता. पाहूया याच्याकडे, परंतु सुरुवातीला आपण प्रार्थना करूया. पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज आम्ही तुझ्या समोर येतो, नतमस्तक होतो. परमेश्वरा, पवित्र आत्मा, तुझी सहायता आम्ही मागत आहे. माझ्यावर उतरून ये. त्या प्रत्येक जण आपापल्या घरी जे बसून हे हा संदेश जसा ऐकत आहेत त्यांच्यावरती तू उतरून ये परमेश्वरा. पवित्र आत्मा आमची सहायता कर. आज देवाचं जे जिवंत वचन आहे ते आमच्या हृदयामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या आत्म्यामध्ये कार्य करू दे. ही वेळ तुझ्या हातामध्ये, हे वातावरण तुझ्या हातामध्ये मी सोपवतो. आमची सहायता कर. ख्रिस्त येशूच्या नावाने मागतो म्हणून तो एक पिता. आमेन. आमेन. सो जसं मी म्हणालो की आज आपण एका या शीर्षकाकडे आपण पाहणार आहोत किंवा या टॉपिककडे आपण पाहणार आहोत. गॉड अँड आवर वीकनेस. परमेश्वर आणि आमची दुर्बलता. अनेक वेळा आपल्या ख्रिस्ती वाटचालीमध्ये असं होतं, आम्हाला माहिती आहे देव आमच्याबरोबर आहे, आम्हाला माहिती आहे की परमेश्वर किती सामर्थ्याने भरलेला आहे, आम्हाला माहिती आहे की विश्वास किती महत्त्वाचा आहे, आम्हाला माहिती आहे की प्रार्थनेचं उत्तर आम्हाला पण मिळालेलं आहे आणि आमच्या चर्चमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये अनेक लोकांना आम्ही बोलताना ऐकलेलं आहे की प्रार्थनेचं उत्तर मिळालं. विश्वास ठेवल्यामुळे त्याचा परिणाम आम्हाला बघायला मिळाला होकारात्मकरित्या. या सर्व गोष्टी आमच्या अवतीभोवती आहेत. परंतु मला सांगू द्या, आय वॉन्ट टू टेल यू, आमच्या ख्रिस्ती वाटचालीमध्ये असं होतं की हे सगळं माहिती असताना आमचं लक्ष दुर्बलतेकडे जातं आणि आम्ही दुर्बल बनत जातो आणि त्याच्यामुळे आम्ही अविश्वास दाखवायला लागतो, शंका कुशंका आम्ही दाखवायला लागतो. परंतु आज मला एक चांगली बातमी तुम्हाला द्यायची आहे. परमेश्वर अजूनही सामर्थ्यशाली आहे. परमेश्वर अजूनही ऐकतोय. परमेश्वर अजूनही आपला हात लांब करतोय आणि आम्हाला आशीर्वाद देणारा तो देव आहे. परमेश्वर अजूनही कार्यरत आहे. परमेश्वराचं प्रेम आमच्यासाठी कमी झालेलं नाही आहे. मला तुमच्यासाठी एक वचन वाचू द्या. आपण सुरुवात करणार आहोत. मलाकी 3:6, मलाकी 3:6 असं म्हटलेलं आहे, फॉर आय एम द लॉर्ड, आय डू नॉट चेंज. Therefore you are not consumed, O sons of Jacob. कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही. म्हणून याकोब वंशज हो, तुम्ही नष्ट झाला नाहीत. सो परमेश्वर इथं म्हणत आहे त्याच्या लोकांना, आय एम द लॉर्ड, मी प्रभू आहे, मी बदलणारा नाही. सो फोकस ऑन दिस थिंग. यावर्षी रिबिल्ड हे जे टॉपिक किंवा या वर्षासाठी आपण जे अभिवचन रिलीज केलेलं आहे चर्चवरती आणि सर्व लोकांवरती, रिबिल्डमधला पहिला मुद्दा, जो पहिला पॉईंट किंवा पहिला प्रॉमिस जे आपण पाहिलेला तो हाच पॉईंट आहे की नेव्हर चेंजिंग गॉड, अन अनचेंजिंग गॉड. आणि इथं आपल्याला हेच दिसायला आपल्याला दिसतंय की आय एम द लॉर्ड, आय डू नॉट चेंज. मी असा परमेश्वर आहे जो बदलणारा नाही. आय वॉन्ट यू टू थिंक फॉर अ वाईल. माझी इच्छा आहे की तुम्ही काही वेळासाठी विचार करावा या गोष्टीवरती. कोण आहे तो परमेश्वर ज्याची मी आराधना करतो? कोण आहे तो परमेश्वर ज्याला मी वंदन करतो? कोण आहे जो परमेश्वर ज्याची सेवा मी करतो, ज्याच्याकडे मी प्रार्थना करतो? तो असा परमेश्वर आहे जो काल, आज आणि युगानुयुग
सारखा परमेश्वर आहे. आय एम हू आय एम. मोशे विचारला, मी जाईन तिथे, मी फारोकडे जाईन, त्याच्यासमोर उभं राहीन, परंतु मी कोण मला पाठवले असं सांगूया, तुझं नाव मला सांग. तो म्हणतो, आय एम हू आय एम. मी जो आहे तो आहे. आणि तो काय म्हणतो माहिती का, मी बदलणारा परमेश्वर नाही आहे. म्हणजे मोशेला तो सांगत आहे, आय एम हू आय एम अँड आय विल नेव्हर चेंज. चेंज इज नॉट इन गॉड. परमेश्वरामध्ये बदल होऊ शकत नाही आणि म्हणून तो परमेश्वर आहे. बिकॉज ही डज नॉट चेंज एव्हर, ही इज गॉड. लक्षात घ्या, लक्षात घ्या. आम्ही रागाला येतोय तरी त्याचं प्रेम आहे. आम्ही योग्य ते काम करतोय तरी त्याचं प्रेम तितकंच आहे. आम्ही सेवेमध्ये आहोत तरी त्याचं प्रेम तितकंच आहे. आम्ही दुसरं काहीतरी करतोय तरी तितकंच त्याचं प्रेम आहे. आम्ही पापात जरी पडलो तरी प्रेम त्याचं तितकंच आहे. त्याचं प्रेम बदलत नाही. का? कारण तो म्हणतो, आय डू नॉट चेंज. मी बदलणारा परमेश्वर नाही आहे. सो इफ गॉड इज अ गॉड ऑफ प्रॉमिस and God does not change, which means he still is a God of promise to you and me. म्हणजे लक्षात घ्या, जर परमेश्वर अभिवचनाचा परमेश्वर आहे आणि परमेश्वर इथं म्हणतो की मी बदलणारा नाहीये, म्हणजे आजही तो परमेश्वर माझ्यासाठी अभिवचनाचा परमेश्वर आहे. काही जरी झालं, लेट एनिथिंग हॅपन, ही विल बी अ गॉड ऑफ प्रॉमिस. तो माझ्यासाठी अभिवचनाचा परमेश्वर राहणार आहे. Isn't this a good news for you and me? या बिकट काळामध्ये, या कठीण काळामध्ये राहत असताना ही गोष्ट तुम्हाला आशा देऊ दे, तुमचा विश्वास वाढू दे, तुम्हाला परमेश्वराच्या जवळ पुन्हा एकदा घेऊन जाऊ दे आणि म्हणू दे, नाही, मी काल हरलोय परंतु आज मी उठणार आहे. कारण मला माहिती आहे आज की माझा परमेश्वर बदलणारा परमेश्वर नाही आहे. तो काल, आज आणि युगानुयुग सारखा परमेश्वर आहे. आणि म्हणून मी सांगतोय की आज आम्ही विश्वास ठेवावा. जर आम्ही हरलो असेल, आमच्या प्रार्थनेचं उत्तर जरी आम्हाला मिळालं नसेल, आम्ही कमकुवत आणि कमजोर जरी पडलो असेल, आमच्या दुर्बलतेमध्ये देखील परमेश्वर हा न बदलणारा परमेश्वर आहे. इन आवर वीकनेस गॉड स्टील इज अन अनचेंजिंग गॉड. आमच्या दुर्बलतेमध्ये अजूनही परमेश्वर न बदलणारा परमेश्वर आहे. देव आहे. आमची दुर्बलता आज बदलेल. देव आहे, तो कधीच बदलणार नाही. हालेलुया. वाव. एक लहान मुलगा आहे, त्याला सायकल येत नाही चालवायला आणि त्याला सायकल दिली, त्याला पहिल्यांदा चालवता येणार नाही, तो पडणार, 10 वेळा पडणार. तो दुर्बल आहे. सायकल चालवण्यामध्ये त्याची अशक्तपणा तो दाखवतोय. ही इज वीक. ही कॅन नॉट राईड ए बायसिकल. परंतु त्याच्यावरती काही दिवस तो गेल्यानंतर तो थोडं नाही का, त्या सायकलचं जो हे आहे, साठा म्हणतात त्याला, त्या ट्रायंगलच्या मधून एक पाय तिकडे जाऊन अर्ध का होईना, हाफ पेडल का होईना तो मारायला लागतो. पूर्वी त्याची दुर्बलता 100% होती, आता त्याची दुर्बलता 50% आहे. थोडं सायकल. आपली दुर्बलता बदलत राहते, परंतु आमचा परमेश्वर तसाच राहतो. लक्षात घ्या, आवर वीकनेस विल चेंज. आवर वीकनेस विल गो फ्रॉम वीकर टू लेस वीकर or then zero, but our God will always remain the same. Always remain the same. So लक्षात घ्या, हे अभिवचन तुमच्या सगळ्यांसाठी, तुमच्या परिवारासाठी घ्या. God says, I am the Lord, I do not change. परमेश्वर म्हणतो, मी प्रभू आहे आणि मी बदलणारा नाही आहे. आणि तो बदलणारा नाही आहे म्हणून, मी हे सांगितलेलं अगोदरच, तो बदलणारा नाही आहे म्हणून, बिकॉज ही डज नॉट चेंज, म्हणून आम्ही भस्म झालो नाही, आमचा नाश झाला नाही, आम्ही नष्ट होणार नाही आहे. किती माझ्यासाठी हे आशापूर्ण वचन आहे. होप, फुल ऑफ होप. दिस वर्स इज फुल ऑफ होप फॉर मी. का माहिती का? कारण माझं नष्ट होणं कुठल्या कमजोर गोष्टीवरती अवलंबून नाही आहे,
कुठल्या दुर्बल गोष्टीवरती अवलंबून नाही आहे, किंवा ती गोष्ट आज आहे आणि उद्या कदाचित नसेल अशा गोष्टीवरती माझं नष्ट होणं आणि न होणं त्यावरती अवलंबून नाही आहे. परंतु माझं नष्ट होणं आणि नष्ट न होणं कशावरती अवलंबून आहे? अशा एका देवावरती अवलंबून आहे, जो देव कधीच बदलत नाही. म्हणजे मला सर्वदा खात्री आहे, देर इज अ कमबॅक ऑलवेज फॉर एव्हरीबडी. प्रत्येक वेळेला एक कमबॅक आम्हा प्रत्येकासाठी आहे. म्हणून आशा धरून राहा. आमची दुर्बलता आम्हाला खाऊन टाकणार नाही. आमची दुर्बलता आज आहे, उद्या निघून जाईल. आमचा विश्वास आम्ही दाखवावा, कारण परमेश्वर हा कधी न बदलणारा परमेश्वर आहे. हो, तुमच्या घरी बसलेला असताना तुम्ही आमेन म्हणा. म्हणा, देवा मी हे स्वीकारत आहे, मी हे बोलत आहे की तू कधी न बदलणारा देव आहे, तू अभिवचनाचा परमेश्वर आहे. आपण एक छोटीशी घटना उत्पत्तीमधून आपण पाहणार आहोत. उत्पत्ती याचा 18वा अध्यायामध्ये आपण काही वेळ असणार आहोत. उत्पत्ती याचा 18मध्ये आपण असणार आहोत काही वेळ. लेट मी जस्ट रीड इट टू यू. तो म्हणाला, हे प्रभू, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर ये, तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस. आता मोशे तिथे वार्तालाप करतोय परमेश्वराबरोबर, किंवा ते जे 3 व्यक्ती त्याच्या समोर त्याला दिसले त्यांच्याबरोबर, आणि तो म्हणतोय की तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली तर माझ्याकडून असाच जाऊ नको. आणि मग त्यांच्याबरोबर वार्तालाप होते, तो थांबवतो आणि ते थांबतात. आणि परमेश्वर पहा, तो आता अब्राहामाशी बोलायला लागतो. मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कुठे आहे? तुझी बायको सारा कुठे आहे? तो म्हणाला, ती डेऱ्यात आहे. मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत जीवनाच्या वेळेस मी तुझ्याकडे खात्रीने परत येईन, तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती. आता परमेश्वर इथे अभिवचन देतोय, अब्राहामाशी तो बोलतोय आणि अब्राहामाला तो म्हणतोय की पुढच्या वेळेला, पुढच्या ऋतूमध्ये मी नक्की तुझ्याकडे येईन आणि त्यावेळेला मात्र सारा हिला एक मुलगा होणार आहे. आणि हे सगळं ह्यांच्यामध्ये होणारं वार्तालाप, डेऱ्याच्या मागे दारामागे लपलेली सारा जी आहे ती ऐकत होती. सो नाव हे सगळं होत असताना सारा काय म्हणते माहिती का? लेट्स जस्ट रीड इट. सारा काय म्हणतीये? वेअर वर वी? ओके. तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझ्याकडे खात्रीने परत येईन, तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती. अब्राहम व सारा हे वृद्ध वयातीत होते आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्ख म्हातारी झाली आहे, माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय? ती आतल्या आत हसू लागली. आणि 13 वचन पहा, परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, सारा का हसली? परमेश्वर अब्राहामाला, आता सारा तर तिथे त्या सीनमध्ये नाहीच आहे, तरी सुद्धा परमेश्वर साराच्या मनातलं सगळं जाणतो आणि अब्राहामाशी बोलतोय. अजूनही अब्राहामाला पण माहित नाही की ती सारा हसली आहे. तो अब्राहामाशी बोलतोय, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले आहे असता मला खरोखर मुलगा होणार काय? असे ती का म्हणाली? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? नेमलेल्या समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन, तेव्हा सारेला मुलगा नक्कीच होईल, असं परमेश्वर अभिवचन देतोय. इथं एक वचन येतोय, परमेश्वराला काही असाध्य आहे काय? खुद्द परमेश्वर म्हणतोय, इज एनिथिंग टू हार्ड फॉर गॉड? इज एनिथिंग टू हार्ड फॉर गॉड? माझा पुढचा मुद्दा, नथिंग इज टू हार्ड फॉर गॉड. नथिंग इज टू हार्ड फॉर गॉड. पण देवा, हे होईल का? सगळं बरोबर आहे, बायबलवरती विश्वास आहे, पण देवा हे होईल का? किंवा सारेसारखं आपणही कदाचित आतल्या आत चेष्टा केली असेल, हे असं काय माझ्याबरोबर होणार नाही, काहीतरी उगीचच, नाही, कदाचित नाही होणार. परमेश्वर नेमकं तीच गोष्ट पकडतोय, आपल्या अविश्वासाला तो पकडतोय
आणि तो प्रश्न करतोय आज, सारा का हसलीस? अमित, तू का हसलास? तू का विश्वास ठेवू शकत नाही? मी येणार आणि नक्की करणार. इज एनिथिंग टू हार्ड फॉर गॉड? आय एम टेलिंग यू टुडे, मी तुम्हाला आज पुन्हा एकदा प्रोत्साहन देऊ इच्छितो. आमचा परमेश्वर, याला सर्व काही फक्त शक्यच नाही, परंतु सर्व काही सोपं आहे. जस्ट इमॅजिन, कल्पना करा, परमेश्वर शब्द बोलतोय, शब्द, आणि त्याच्या शब्दाच्या द्वारे अखंड सृष्टी 6 दिवसामध्ये निर्माण होते. इज एनिथिंग टू हार्ड फॉर गॉड? इज एनिथिंग टू हार्ड फॉर गॉड? रिमेंबर, आय वॉज टॉकिंग टू माय फ्रेंड, आणि बोलता बोलता आमच्यामध्ये हे डिस्कशन झालं. गॉड क्रिएटेड एव्हरीथिंग ही हॅड टू क्रिएट इन 6 days. सगळं जे त्याला परमेश्वराला निर्माण करायचं होतं ना, त्याने 6 दिवसामध्ये निर्माण केलं. आणि पूर्ण बायबल वाचा, 6व्या दिवसानंतर एकही गोष्ट परमेश्वराने निर्माण केली नाही. आफ्टर द 6th day, गॉड डिड नॉट क्रिएट एनिथिंग, नथिंग, काहीच निर्माण केलेलं नाहीये. त्याच्यानंतर सर्व काही निर्माण शक्ती करण्याचं त्याच्यासारखं त्याच्या लेकरांना, आदम आणि हव्वाला, तुम्हाला आणि मला त्याने दिलं. आणि म्हणून आज आम्ही बघू शकतो, ह्युमन्स हॅव मेड इन्व्हेन्शन्स, ह्युमन्स हॅव क्रिएटेड दिस अँड इन्व्हेंटेड दॅट. क्रिएटेडला माझं रॉंग, चुकीचा अर्थ घेऊ नका. आय एम नॉट सेईंग दॅट वी आर गॉड्स. मी हे म्हणत नाही की आम्ही देव बनलेलो आहोत, परंतु परमेश्वर 6व्या दिवसानंतर त्याने काहीच क्रिएट केलं नाही, काहीच निर्माण केलं नाही. त्याच्यानंतर सर्व शक्ती, कुवत त्याने आम्हाला दिली, आणि तो म्हणतोय, माझ्यासाठी काय अवघड आहे का? ही इज ट्राइंग टू से की माझ्यासाठी तर सर्व काही शक्यच आहे, परंतु मी तुम्हाला पण अशा गोष्टी दिलेल्या आहेत ज्या तुमच्याद्वारे घडू शकतील. तुमच्याद्वारे घडू शकतील. इज एनिथिंग टू हार्ड फॉर गॉड? देवासाठी काय अशक्य आहे का? अवघड आहे का? काहीच नाही, काहीच नाही. पुढे जाऊ, तेच वचन परत एकदा वाचतो मी तुम्हाला. इज एनिथिंग टू हार्ड फॉर द लॉर्ड? ॲट द अपॉइंटेड टाइम आय विल रिटर्न टू यू अकॉर्डिंग टू द टाइम ऑफ लाईफ, अँड सेरा शॅल हॅव ए सन. परमेश्वराला काही असाध्य आहे काय? नेमलेल्या समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन, तेव्हा सारेला मुलगा होईल. नंतर माय नेक्स्ट पॉइंट, सेकंड और थर्ड, माझा पॉइंट आहे, आवर डिसबिलीफ डज नॉट इफेक्ट गॉड. आमचा अविश्वास, आमची शंका परमेश्वरावर परिणाम करू शकत नाही, किंवा आमच्या शंकेचा परिणाम परमेश्वरावर होत नाही. म्हणजे काय म्हटलं माहिती का? इज एनिथिंग टू हार्ड फॉर द लॉर्ड? परमेश्वर ऐकतोय की सारा मनात हसली आहे. परमेश्वर ऐकतोय की बघतोय की सारेने शंका दर्शवलेली आहे मनामध्ये, आणि फक्त शंका दर्शवली नाही, पुढे जाऊन चेष्टा करते ती, असं कसं? शक्यच नाहीये, शक्यच नाहीये. ती शंका दर्शवते आणि बोललेल्या गोष्टीची चेष्टा उडवते. सारेची शंका, परमेश्वरावर त्याचा परिणाम झालाच नाही. शंका ऐकली तरी सुद्धा परमेश्वर म्हणतोय, मी येणार आणि पुढच्या वेळेला सारेला मुलगा होणार आहे. यू हॅव टू अंडरस्टँड हाऊ गॉड ऑपरेट्स. परमेश्वर कसा काम करतो हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. का अनेक वेळा आम्ही असं बोलतो की नाही, कदाचित हे होणार नाही, कदाचित हे होणार नाही, कदाचित हे होणार नाही, तरी पण झालेलं असतं आमच्या जीवनामध्ये. का? आम्ही आमच्या प्रार्थनेला तेव्हा मार्क नाही द्यायचे, परमेश्वराला पूर्ण मार्क द्यायचे. आमच्या प्रार्थनेमुळे हे झालं, ओके, चांगली गोष्ट आहे, परंतु त्याहून अधिक परमेश्वरामुळे हे झालं. लक्षात घ्या, लक्षात घ्या. इफ गॉड वॉन्ट्स टू डू समथिंग इन युअर लाईफ, ही विल डू इट एनिवे. जर परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये काय करायचं असेल तर तो काही झालं तरी करणार. तुम्ही अविश्वास दर्शवला तरी सुद्धा करणार, करणार म्हणजे करणार. नोहा
जो आहे, नोहाला परमेश्वराने सांगितलं की मी पर्जन्यवृष्टी पाडणार आहे, पाऊस पाडणार आहे, आणि तू आता माझ्यासाठी एक खूप मोठा तारू बांधायला लागतो. आपल्या परिवाराला तो बोलावतो. काय त्याच्या परिवाराच्या लोकांनी विश्वास पूर्णपणे ठेवला असेल का? थोडी तरी शंका दर्शवली असेल, परंतु नाही. ती शंका जरी दिसली परमेश्वराला, तरी सुद्धा परमेश्वराने त्यांनी जे ठरवलं होतं करायचं ते तो करतोच. लक्षात घ्या. हालेलुया. When God decides, even our disbelief cannot stop him from doing it. जेव्हा परमेश्वर निर्णय घेतो काय करण्याचा, त्यावेळेला आमचा अविश्वास आणि शंका देखील त्याला थांबवू शकत नाही. असं नाही की तो करायला लागलाय, अरे थोडीशी शंका दर्शवला का, मी पुन्हा माघारी येतो. नाही, परमेश्वर आमच्या शंकेवरती अवलंबून तो नाही आहे. हा, आमच्या विश्वासावरती तो अवलंबून आहे, परंतु आमच्या शंकेवर त्याचा काही परिणाम होत नाही. आमची शंका ही आम्हाला कमकुवत करते, परमेश्वराला कमजोर करत नाही. यू हॅव टू अंडरस्टँड. जी शंका आम्ही दर्शवतो ती आम्हाला कमकुवत करते, परमेश्वराला नाही. So our doubt and disbelief does not have the power to stop the work of the Lord. आमची शंका, आमची दुर्बलता याच्यामध्ये ताकद नाहीये परमेश्वराच्या कामामध्ये आडकाठी आणण्यासाठी. ती आम्हाला कमजोर करते. सो अंडरस्टँड. जर परमेश्वराला काय करायचंय, when God decides, even our disbelief cannot stop him from doing it. रोमकरास पत्र 3:3 मध्ये म्हटलेलं आहे, कित्येकाने विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले. काय म्हटलंय? कित्येकानी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले. त्यांच्या अविश्वास देवाची विश्वास पात्रता व्यर्थ करेल काय. For what if some did not believe? Will their unbelief make the faithfulness of God without effect? रोम 3:3. त्यांचा अविश्वास देवाची विश्वास पात्रता व्यर्थ करेल काय. नाही. अंडरस्टँड. आमचा अविश्वास, आमची शंका परमेश्वराच्या विश्वास पात्रतेला कमी करू शकणार नाही, व्यर्थ करू शकणार नाही. दिस इज नॉट मी सेइंग, दिस इज रोमन्स 3:3 सेइंग. रोमकरासपत्र 3 अध्याय 3 वचन सांगताय, म्हणून लक्षात ठेवा, स्वतःला कोसणं बंद करा. मी असं काहीतरी बोललो म्हणून झालंय म्हणून असं बोलणं बंद करा. माझ्यामुळं असं झालंय, त्याच्यामुळं असं झालंय, तिच्यामुळं असं झालंय म्हणून असं कोसणं बंद करा. आमची शंका, कुशंका, अविश्वास परमेश्वराच्या विश्वास पात्रतेला व्यर्थ करू शकणार नाही. रोम 3:3 सांगतं, इट विल नॉट इफेक्ट the faithfulness of God. If God is faithful, he is faithful beyond everything. जर परमेश्वर विश्वासू आहे तर तो आम्हा सर्व मर्यादेच्या पलीकडे जाऊन तो विश्वासू राहतोय. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. Our disbelief does not affect God. त्याच वचनामध्ये आपण असणार आहोत आणि आपण पुढे जाणार आहोत. I'll read you 1 or 2 more verses. Hallelujah. And then we'll go ahead. इथं काय म्हटलंय बघा, God's words. Remember, इथं काय म्हटलंय, God's words. And the Lord said to Abraham, why did Sarah laugh, saying, shall I surely bear a child since I am old? Is anything too hard for the Lord? Sarah shall have a son. 13 आणि 14 मध्ये काय म्हटलंय बघा, परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, सारा का हसली, मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय, असे ती का म्हणाली. आणि मग पुढच्या 14व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, सारेला मुलगा होणार. आणि माय नेक्स्ट पॉइंट इज गॉड्स वर्ड्स. अंडरस्टँड, गॉड्स वर्ड्स आर बियॉन्ड लॉजिक. अंडरस्टँड, गॉड्स वर्ड्स आर बियॉन्ड लॉजिक. परमेश्वराचे शब्द आणि देवाचं वचन आणि देवाचे अभिवचन आमच्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. आमची जी समज आहे त्याच्या पलीकडची गोष्ट आहे. लॉजिक म्हणजे काय, मी जर हा रुमाल असा ओढून खाली टाकला तर हा पडणार आहे. लॉजिक आहे. म्हणजे आमची समज आहे, आम्हाला माहिती आहे, आणि ह्याच्या मागचं सायन्स आणि शास्त्र आम्हाला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल पॉवर आहे पृथ्वीला. मी जर रुमाल हा असा खाली टाकला तर हा रुमाल खालीच पडणार आहे, हे टाकल्यानंतर वर नाही जाणार आहे.
परमेश्वराचं वचन, जर आज परमेश्वराचा शब्द बोलण्यात आला की हा रुमाल खालून वर जाणार आहे, तर ग्रॅव्हिटेशनल पॉवर आणि आमची लॉजिक काम करणार नाही. रुमाल मी खाली सोडला की वरच जाणार आहे. परमेश्वराने बोलायला पाहिजे. Are you understanding this? So, God's words are beyond our logic. आमच्या बुद्धीच्या, कल्पनेच्या आणि समजेच्या पलीकडे, सर्व तत्व जे आम्हाला समजतात त्याच्या पलीकडे आहे देवाचं वचन. आणि कधी कधी देवाचे शब्द आमच्या कानाला मूर्खतेचे वाटतात. कधी कधी असं वाटतं आम्हाला, कधी कधी. पण लक्षात ठेवा, जसं मी म्हणालो की आमची शंका, कुशंका, अविश्वास परमेश्वराच्या शब्दाला, परमेश्वराच्या अभिवचनाला, त्याच्यावर त्याचा परिणाम कदापि होणार नाही, म्हणजे होणार नाही. Why did Sarah laugh? परमेश्वर असा म्हटला नाही की का सारा हसली, आता मी तुला मुलगा देणारच नाही. परमेश्वर 13व्या वचनामध्ये म्हणतो सारा का हसली, 14व्या वचनामध्ये म्हणतो सारेला मुलगा होणार. सो अंडरस्टँड दिस. पर का परमेश्वर म्हणत आहे इथे सारा का हसली, का शंका दाखवली, आणि लगेच तो म्हणतो सारेला मुलगा होणारच. हा, आणि असं कसं काय? सारा म्हणते मी तर वृद्ध आहे, माझा पती पण वृद्ध आहे, सर्व दिवस आमचे नाही का, मी डिलिव्हरीसाठी प्रेग्नंट होण्याचे सर्व दिवस संपले, तरी सुद्धा परमेश्वर कसं काय म्हणतोय? परमेश्वरचे शब्द नैसर्गिक प्रिन्सिपल्सच्या पलीकडे गेलेले आहेत. आणि म्हणून साराला हे समजू शकलं नाही. साराची समज काय होती की एक वय आहे, त्या वयापर्यंतच एक स्त्री प्रेग्नंट होऊ शकते, आणि ती चुकीचं नव्हती, कारण ती लॉजिकली विचार करत होती. पण परमेश्वराचं वचन त्याच्या पलीकडचं आहे. परमेश्वराचे शब्द त्याच्या पलीकडचे आहेत. परमेश्वराच्या शब्दाला, परमेश्वराच्या वचनाला, परमेश्वराच्या श्वासाला आपण एका मर्यादेच्या चौकटीत कधीच बसवू शकत नाही. नेव्हर, कधीच नाही, नेव्हर. यशया 55:8 आणि 9 मध्ये फॉर माय थॉट्स आर नॉट युअर थॉट्स. काय म्हणतोय परमेश्वर? माझे विचार, माझ्या कल्पना ह्या तुझ्या कल्पना नाही आहेत. नॉर युअर वेज माय वेज. आणि तुझे मार्ग माझे मार्ग नाही आहेत. फॉर ॲज द हेवन्स आर हायर देन द अर्थ, सो आर माय वेज हायर देन युअर वेज. स्वर्ग जसं पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुझ्या मार्गापासून उंच आहेत. अँड माय थॉट्स देन युअर थॉट्स. आणि माझे विचार तुझ्या विचारांपासून उंच आहेत, फार वेगळे आहेत, खूप वेगळे आहेत. सो इन शॉर्ट, परमेश्वर म्हणत आहे मला काय बोलायचं आहे, मला काय साध्य करायचं आहे, मला कसं माझ्याकडनं होणार आहे, त्याची चिंता तू करू नकोस, कारण तुझे मार्ग वेगळे आहेत, माझे मार्ग वेगळे आहेत. तुला जेवढं समजते तेवढ्यात मला बसवण्याचा प्रयत्न करू नका. द मिस्टेक दॅट एव्हरी ह्युमन कॅन डू, or most of the time we do, is we try to frame God and fit God in our own understanding. आमची जेवढी समज देवाविषयी आहे ना, तेवढी जी समज आहे ना, त्याच्यामध्येच आम्ही परमेश्वराला बसवतो आणि हा एवढाच देव आहे बस. पण आमचा परमेश्वर त्याहून महान, त्याहून मोठा आहे, अगम्य आहे तो. आणि म्हणून म्हणतो माझे विचार आणि तुझे विचार वेगळे आहेत. माझे मार्ग, तुझे मार्ग, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ते डायलॉग फेमस झालंय, जमीन आसमान का फरक आहे. खरंच आमच्या विचारांमध्ये साराचा विचार इथे, परमेश्वराचा विचार इकडे आहे, या ठिकाणी आहे. सारा म्हणते होणार नाही, कसं होणार म्हणून ती हसतीये. परमेश्वर म्हणतो सारा, तुला पुढच्या वेळेला मी आल्यानंतर त्या ऋतूमध्ये, त्या जीवनाच्या क्रमामध्ये, वेळेमध्ये तुला पुत्र होणार म्हणजे होणार. आणि तिचा अविश्वास एवढा होता की परमेश्वर बोलण्यामध्ये आणि परमेश्वरने खरंच सारेला मुलगा देण्याच्या मध्ये सारेचा अविश्वास इतका वाढला की सारा म्हणाली ठीक आहे, कदाचित परमेश्वर अब्राहमाला काहीतरी सक्षम करेल, म्हणून तिने एका मेड सर्वंटला तिच्यामध्ये आणलं आणि म्हणलं ठीक आहे, माझ्यावर नाही तर नाही, कदाचित अब्राहमावरती दया होईल म्हणून एक मूल होऊ दे, मला होत नाहीये, असू दे. तिचा अविश्वास एवढा वाढला स्वतःवरून.
इतका वाढला की तिने स्वतःला त्या परमेश्वराच्या अभिवचनामध्ये आणलंच नाही, दुसऱ्याला कोणाला तरी आलं, इश्माईलाचा जन्म झाला. लेट नॉट आवर डिसबिलीफ गिव्ह बर्थ टू समथिंग दॅट इज नॉट फ्रॉम गॉड्स प्लॅन. आमचा अविश्वास देवाच्या योजनेमध्ये नसलेल्या गोष्टींना जन्म देऊ नये म्हणून अविश्वास ठेवणं बंद करा. तिने अविश्वास इतका ठेवला त्याच्यामुळे दुसरी एक स्त्री मध्ये आली आणि त्याच्यामधून इश्माईलाचा जन्म झाला आणि एक वेगळी लाईन अब्राहमाची तिथून सुरू झाली, जे देवाच्या इच्छेमध्ये नव्हता. क्लिअरली आम्हाला कळतंय. पण लक्षात घ्या, आमचा विश्वास विश्वासामध्ये बदलो आणि आमचं लॉजिक काही जरी सांगत जरी असलं, आमचं ज्ञान काही जरी सांगितलं हे होणार नाही, हे शक्यच नाही, हे पॉसिबलच नाही, तरी सुद्धा जर परमेश्वर म्हणताय ना तर पॉसिबल होणार आहे. या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. लक्षात घ्या, या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. काय म्हणतो, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाही आहेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाही आहेत. म्हणून आपण एवढंच ऐकून घ्यावं, प्रेमाने परमेश्वर आम्हाला एक चाबूक मारल्यासारखं आहे. माझे मार्ग तुझे मार्ग वेगळे आहेत बाबा, समजून घे. माझी विचारसरणी तुझी विचारसरणी खूप वेगळी आहे. मी तुला बनवलंय, मी ओळखतो तुला. परमेश्वर कदाचित असं म्हणतोय नाही का. कधी कधी सोलापूरमध्ये बसून जर सोलापूरची भाषा वापरण्याचा प्रयत्न परमेश्वराने केला तर असंच बोलेल तो परमेश्वर, अरे बाबा तुला सांगतोय मी, माझे विचार तुझे विचार वेगळे आहेत, लॉजिकली जाऊ नकोस, माझ्या शब्दांवरती विश्वास ठेव. मी जेव्हा म्हणतोय ना मी करणार आहे तेव्हा मी करणार आहे. हालेलुया. परमेश्वर फिलिपला बोलवतो आणि फिलिपला म्हणतो की हे सगळे जर आपल्याकडे आलेले आहेत, इतके सगळे जर आलेले आहेत, आपण ह्यांच्यासाठी काय आणू शकतो खायला. आणि क्लिअर कट वचनामध्ये तिथं लिहिलेलं आहे, येशूला माहिती होतं काय करायचं आहे, तरी सुद्धा परमेश्वर फिलिपला विचारतो ह्यांच्यासाठी आपण अन्न कुठून आणावं आणि किती विकत आणावं. मुद्दाम येशू विचारतोय. फिलिप लॉजिकली विचार करायला सुरू करतो, आपण ना सगळीकडनं विकत जरी आणायचा प्रयत्न केला तरी एवढ्या लोकांना आपण देऊ शकत नाही. हे झालं लॉजिक. स्टार्ट मॅथ्स, असं हे सगळं करायला चालू, पॉसिबल नाही आहे. देन कम्स हू, पीटर. मग कोण येतो, पीटर हळूच लॉजिकच्या पुढची गोष्ट त्याच्या हातामध्ये जी छोटीशी आहे ती घेऊन येतो. तो काय म्हणतो माहिती का, एक मुलगा भेटलाय आणि त्या मुलाकडे 2 मासे आणि 5 भाकऱ्या आहेत. ही थॉट बियॉन्ड लॉजिक. आणि पेत्र ज्या वेळेस लॉजिकच्या पलीकडची गोष्ट येऊन आणून तो येशू समोर ठेवतो ना, तो म्हणतो मला सापडला, आता मी तुमच्या कल्पनेच्या गणिताच्या पलीकडे मी करणार आहे. आणि फक्त 2 मासे आणि 5 भाकऱ्यांना घेऊन या 5,000 मी भोजन देणार आहे. गॉड्स वर्ड्स आर बियॉन्ड आवर लॉजिक. आमच्या बुद्धीच्या पलीकडे देवाचे शब्द आहेत. एलाइजा जातो त्या विधवेकडे आणि त्या विधवेला म्हणतो, तुझ्याकडे जेवढे भांडे आहेत ते घे आणि त्याच्यामध्ये तेल ओतायला लाग. शेजारच्यांकडनं जितके भांडे होतात तितके सर्व भांडे आण आणि ते सर्व भांड्यात तू तेल ओतायला लाग. ते सर्व भांडे तेलाने भरतील. कसं असायला तेल एवढंच आहे. मी असं ओतलो ना ते बुदली पण भरणार नाही, एवढीच ती बुदली असते. ते बुदली पण त्या बुदलीच्या बुडालाच जाऊन लागेल ते तेल, एवढंच तेल आहे. पण तरी परमेश्वर काय म्हणतात, ते जे एवढंच आहे ना तेवढंच मला पुरेसं आहे तुझ्या लॉजिकच्या पलीकडे जाऊन काम करण्यासाठी. आणि मग तिने विश्वास ठेवला, तिच्या लॉजिकच्या पलीकडे जाऊन विश्वास ठेवला आणि इतकंसं तेल त्या सर्व भांड्यांमध्ये भरलं. दिस इज युअर गॉड, दिस इज माय गॉड. हा तुमचा आणि माझा परमेश्वर आहे, जो आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे, आमचं गणित जे आहे ना त्याच्या पलीकडे काम करणारा परमेश्वर आहे. आज आमची दुर्बलता, आमचा अविश्वास, आमची शंका आम्हाला कमजोर करू नये. आमच्या शंकेमुळे दुसरंच काहीतरी आमच्यामध्ये पैदा होऊन बसू नये म्हणून आज
आम्ही स्वतःला परमेश्वरच्या स्वाधीन करावं आणि म्हणावं, मला तर वाटतं अशक्य आहे, परंतु हे सर्व तुझ्या हातामध्ये देतो देवा. तुझ्या वचनाप्रमाणे तुला सर्व काही शक्य आणि सोपं आहे. असाध्य असं तुला काहीच नाही, अवघड असं तुला असं काहीच नाही देवा. तू माझ्या जीवनामध्ये काम कर, तू माझ्या जीवनामध्ये काम कर. या आपण प्रार्थना करू. पिता, आम्ही पुन्हा एकदा तुझ्यावरती विश्वास ठेवायला लागतोय. कदाचित मी एक चांगली व्यक्ती आहे आणि मी चांगले काम, चांगले कृत्य केलेले आहेत, पण माझ्याबरोबर खूप काही वाईट होत झालेलं आहे किंवा वाईट झालेलं आहे. मी अनेक दिवसापासून एक गोष्ट मागतोय, ती येत नाही आहे माझ्या जीवनामध्ये. सारासारखी अवस्था, अब्राहमासारखी अवस्था कदाचित आमची झाली असेल, पण आज आम्ही तुझ्याजवळ येतो देवा आणि म्हणतो, प्रभू, आमचा विश्वास आम्हाला कमजोर करू नये. आम्ही तुझ्या स्वाधीन, आमची दुर्बलता तुझ्या स्वाधीन. आणि म्हणतो, तू जो कधी न बदलणारा परमेश्वर, तुला जे सर्व काही साध्य आहे असा परमेश्वर, तुझे मार्ग जे आमच्याहून श्रेष्ठ आणि उच्च आहेत असा माझा परमेश्वर, त्या तुझ्या हातामध्ये आम्ही स्वतःला आणि आमच्या प्रश्नांना, आमच्या परिस्थितींना आम्ही देतो आणि म्हणतो, परमेश्वरा साध्य कर. पिता, येशूच्या नावाने मी प्रार्थना करतोय, असे सर्व लोक जे वाट पाहत आहेत काही गोष्टींची, जे वाट पाहत आहेत परमेश्वरा, काही घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडावेत प्रभू, अनेक दिवसापासून परमेश्वर एका ब्रेक थ्रूच्या परमेश्वरा ती वाट बघत आहेत की एक ती ब्रेक थ्रू आमच्या जीवनामध्ये, एक ते उत्तर आमच्या जीवनामध्ये, एक ती गोष्ट जी आम्ही अनेक दिवसांपासून आणि वर्षापासून मागत आहोत ती यावी, घडावी आमच्या जीवनामध्ये. आज मी प्रार्थना करतो येशूच्या नावाने, सारेचा परमेश्वर त्यांचा परमेश्वर आहे, अब्राहमाचा परमेश्वर त्यांचा परमेश्वर आहे. किती अद्भुत आहे परमेश्वरा. जर आम्ही ते पुन्हा एकदा उत्पत्ती 18:13 आणि 14 मध्ये अब्राहमाशी बोलतोय परमेश्वर, पण सारेविषयी आहे. तो म्हणतो, तुझी बायको सारा कुठे आहे, तिला पुत्र होईल. सारेविषयीची चिंता, सारेविषयीची काळजी परमेश्वराला होती. परमेश्वराला कदाचित ठाऊकही होतं की अब्राहमापेक्षा जास्त वेदना सारेला होत आहेत. आणि म्हणून अब्राहमाशी बोलताना तिथे तो म्हणतो, फक्त एवढंच म्हणत नाही, अब्राहम तुला पुत्र होईल. तो अब्राहमाला म्हणतो, सारेला पुत्र, तुझ्या बायकोला सारेला पुत्र होणार आहे. पिता, प्रार्थना करतो येशूच्या नावाने, असे लोक जे समोर येणारे लोक नाही आहेत, असे लोक जे समोर नसतील परमेश्वरा, सारासारखं मागे कुठेतरी दाराच्या मागे लपलेले लोक असतील, मी प्रार्थना करतो येशूच्या नावाने, आज तुझं सामर्थ्य त्यांच्यावरती उतरून येऊ दे आणि बुद्धी सामर्थ्याच्या, कल्पनेच्या आणि आमच्या गणिताच्या पलीकडे जाऊन तुझे शब्द त्यांच्या जीवनामध्ये कार्यरत हो. येशूच्या नावाने ब्रेक थ्रू त्यांच्या जीवनामध्ये रिलीज होऊ दे. अनेक लोकांसाठी 2021 संपायच्या आत त्यांचं ब्रेक थ्रू त्यांना प्राप्त होईल येशूच्या नावाने ही मी घोषणा करत आहे. थँक्यू गॉड फॉर युअर प्रेझेन्स. देवा, तुझी उपस्थिती मी इथे अनुभवत आहे. आय कॅन फील यू होली स्पिरिट. आय कॅन फील यू गॉड. And I know as people are listening to this, your power is released over the families, over the individuals, Lord. And what has been blocked for years has now been released into their life. Thank you, Father. येशूच्या नावाने मागतो. Amen. Thank you. Thank you, Jesus. Thank you very much. देव उत्तम आहे, देव चांगला आहे आणि तो आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आमची दुर्बलता बदलू दे, ती सशक्ततेमध्ये त्याचं परिवर्तन होऊ दे. कधी न बदलणारा परमेश्वर आमच्याबरोबर आहे. थँक्यू व्हेरी मच अँड गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी पुन्हा एकदा ऑनलाईन सर्व्हिसमध्ये आपण भेटणार आहोत. थँक्यू. गॉड ब्लेस.
मंडळी, मला खात्री आहे की आजचं जे वचन आहे ते आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण ठरलेलंच आहे. खरोखरच परमेश्वराचं वचन हे फक्त आम्हाला बोध करत नाही किंवा फक्त आमच्या चुका दाखवत नाही, तर हे त्यासोबत आमच्यात बदल देखील आणतो आणि आमची उन्नती देखील करतो. कारण परमेश्वराच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे, परमेश्वराच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. आणि आजच्या वचनाला घेऊन मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही देवाजवळ बसा, जेणेकरून परमेश्वर आणखीन तुम्हाला बोध करेल, आणखीन तुम्हाला प्रकटीकरण देईल. थँक्यू. गॉड ब्लेस यू.